यावर्षी या शेतामध्ये हळद लागवड करायची आहे। हळद लागवडीच्या पूर्वीची जी मशागत असते ते काम सुरू आहे। सध्या रोटावेटर करणं सुरू आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही 3 फाळी करून घेतली होती। मी दरवर्षी वैयक्तिक पंजी करून त्यानंतर बेड रोटर करूनच बेड पाडत असतो। यावर्षी 3 फाळी करण्याचं कारण या जमिनीमध्ये ऊस होता। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऊस गेला होता। ते ऊसाचे अवशेष आपल्याला या प्रकारे आढळून येतात। 2 ते 3 वेळेस मजुराच्या सहाय्याने आम्ही हे वेचून घेतले होते। तरी पण आता 3 फाळी केल्यावर ते जमिनीतले जे खोड असते त्यांचं मूळ ते बाहेर येते। ते परत एकदा मजुराच्या सहाय्याने वेचून घेतले तरी पण अजून पण आपल्याला आढळून येत आहेत। 3 फाळी करण्याचं मुख्य कारण म्हणजे पंजी केलं असतं तर आपल्याला हे जमिनीच्या आतली जी ऊसाची टिपरे होती हे दिसून येत नव्हते तेवढे। याचा हळदीला खूप सर्वात मोठा दुष्परिणाम असा होतो की या टिपऱ्याला बुरशी खूप लवकर लागते। बुरशी लागल्यामुळे आपल्याला कंदसड हुमणी अळीचा प्रादुर्भाव खूप लवकर जाणवतो। यावर्षी आमच्या गावातले बरेच हळदीचे प्लॉट ऊसाचे रान होते त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळे अख्खे प्लॉट पूर्ण बसून गेले आहेत। खूप मोठं नुकसान झालं होतं। ते नुकसान आपल्याला होऊ नये म्हणून 3 फाळी करून घेतली। मजुराच्या सहाय्याने ते टिपरे पण वेचून घेतलेत। आता रोटावेटरच्या सहाय्याने रोटावेटर करणं सुरू आहे। यानंतर उद्या किंवा परवा आपण हळदीला बेड पाडून घेऊ। बेड कसे पाडायचे याची माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सांगू देऊ।